फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी पथकाकडून चौकशी। कराडच्या शोधासाठी पत्नी मंजिली कराड ही बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू। पत्नी मंजिली कराडनंतर वाल्मिक कराडच्या 2 अंगरक्षकांची सुद्धा चौकशी। दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी सुरू। सीआयडी कडून बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा, रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी। तर 1 जानेवारीला चक्का जाम आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा। आमच्यावर आलेली वेळ ही कुणावरही येऊ नये, लातूरच्या रेणापुरातील आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांची मुलगी भाऊक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ, तर हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊतांची मोठी मागणी। धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचा सुद्धा हल्लाबोल। भाजपा आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल हे आकाचंच, बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील, सुरेश धस यांचा इशारा। धनुभाऊ तुम्हाला का घेरू, तर तुम्हाला पालकमंत्री पद हे लखलाभ, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका। धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचं हे काम सुरू, एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावलेल्या आहेत, अमोल मिटकरींची दमानियांचं नाव न घेता टीका।